हा नमस्कार. बस महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो. राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं ते आई जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय. रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी अम्मा नाही. या भूमंडळाच्या ठाई आणि धर्मरक्षणापायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराशी स्वप्न बाळगलं, हे हिंदवी स्वराज्य व्हावं. ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जोपर्यंत या पृथ्वीतळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव पुसलं जाऊ शकत नाही, ज्यांनी कीर्ती संपादन केली म्हणून ज्यांना संबोधलं गेलं यशवंत, कीर्तिवंत, धैर्यवंत, शिळवंत आणि नीतिवंत, 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा, राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, जात ही मराठ्यांची, ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली ते शूरवीर संभाजी महाराज यांनाही आपल्या सगळ्यांच्या वतीने मानाचा मुजरा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय. मराठी मनाचे मानवबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी गेसाहेब यांना वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आत्ताच जे आपलं मनोगत व्यक्त करून पुढच्या कार्यक्रमाला निघून गेलेले आपले सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, नवीन राज्यसभेचे खासदार आदरणीय उज्ज्वलजी निकम साहेब, आत्ता ज्या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे सहकारी मित्र सन्माननीय आमदार आमचे पाटील साहेब, त्याचप्रमाणे आमचे राम रेपाळे, त्याचप्रमाणे आज जे आमच्या कोंडे देशमुख जे आपल्या महाराष्ट्र बार कौन्सिल अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे महेश गरोडिया, महावीर माने, त्याचप्रमाणे आमचे प्रकाश कराळे, त्याचप्रमाणे या सर्व असणारे आदरणीय रमेशजी खानविलकर, त्यांचे सुपुत्र रिद्धेश खानविलकर, व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर मंडळी आणि गेल्या 5 वाजल्यापासून जे उपस्थित असलेले सर्व मान्यवर जनसमुदाय, पत्रकार मित्रबांधव आणि सर्व व्यासपीठावर मान्यवर हो, म्हणजे आज RK विधी महाविद्यालय याचा आजचा हा उद्घाटन सोहळा खरं म्हणजे या कार्यक्रमाला आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब येणार होते, परंतु पुण्यामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचा एक जॉईंट कार्यक्रम लागल्यामुळे ते येऊ शकलेले नाही. परंतु त्यांच्या वतीने मी असेल, आमचे आमदार असतील, आमचा राम रेपाळे असेल, हे सर्वच मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आज ज्यांच्या शुभ हस्ते मगाशी कार्यक्रम संपन्न होऊन गेला ते आपले उज्ज्वल निकम साहेब असतील, आमचे सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, आणि यांनी या सगळ्या उणीवा भरून काढलेल्या आहेत. मी धन्यवाद देतो रमेशजी खानोलकरांना आणि त्यांच्या सुपुत्राला की जवळजवळ 12 शाळा, महाविद्यालय, कॉलेज, हायस्कूल असे 12 संच झालेले आहेत. 13वा बोलतात कोकणामध्ये काढायचं अशी त्यांची मानस आहे आणि ती पण ते पूर्ण करतील. म्हणजे एखाद्या माणसाला ध्यास असतो, वेळ असतं आणि मग यांना हा ध्यास लागलेला आहे की आपल्या या गोरगरीब मुलांना आपल्या या कॉलेज विद्यालयातून मोठं कसं करता येईल, आणि ते त्यांनी काम कार्य हातामध्ये घेतलं आणि एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून इथं सुरू केलेलं आहे. त्याचा लाभ गोरगरीब जनतेच्या मुलांना मुलींना होईल अशा प्रकारच्या आम्ही आशा बाळगतो. म्हणजे आज जर आपण पाहायला गेलो शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती घातलेली आहे आणि त्याचंच औचित्य साधून आमच्या एका साध्या सरळ सोप्या माणसाने रमेशजी खानोलकरांनी त्यांच्या सुपुत्रांनी आज एवढी मोठी भरारी घेतलेली आहे. आम्ही फार काय बोलणार नाही, त्यांना शुभेच्छा खरं म्हणजे द्यायला आम्ही इथं आलेलो आहे रायगडवरनं. रायगडचा एक मावळा म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो
की त्यांनी घेतलेलं काम कार्य हे निश्चितच वाखाणण्याजोगं आहे, कौतुकास्पद आहे आणि त्यांना शुभेच्छा देणं आमचं कर्तव्य बनतं. महाराष्ट्र राज्याच्या वतीने एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीने मी रमेशजी आपण आपल्या सुपुत्राला निश्चितच शुभेच्छा व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो की जे काम आणि कार्य तुम्ही हातात घेतलं त्याला कुठेही कधीही तुम्हाला आमच्याकडनं काय जर सहकार्य लागलं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या वैयक्तिक काय बाबीतून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. पण हे काम असंच पुढं चालू ठेवायचं आहे, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही आहे, कारण एक चांगलं काम तुम्ही करताय आणि एक गोरगरिबांची मुलं जी काय मोठी होऊन ज्या या तुमच्या कॉलेजमधनं हायस्कूलमधनं या महाविद्यालयातनं बाहेर पडतील तेव्हा निश्चितच आपलं नाव काढतील आणि मग आजचा हा कार्यक्रम हा योग दुग्ध शर्करा योग आहे. आज खरं म्हणजे महसूल खात्याचा कार्यक्रम होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आमच्या जिल्ह्याचा कार्यक्रम करूनच आम्ही इकडे पुढे आलेलो आहोत आणि ते करत असताना एक चांगल्या कार्याला आम्ही पोचतोय. त्यासाठी आम्ही बोलो भले थोडासा उशीर झाला का चाले ना, परंतु आम्ही पोचणार ह्या हेतूने आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणजे माझी मुलांना विनंती आहे की हे आपलं विद्यालय आणि आपल्या विद्यालयाचं नाव उंच करण्याचं काम तुम्ही ज्या वेळेला शिकून मोठे व्हाल, चांगले मार्क्स मिळवाल, जास्तीत जास्त मुलं पास होतील तेव्हा आपल्या कॉलेजचं हायस्कूलचं या महाविद्यालयाचं नाव मोठं होतं आणि ते करण्याचं काम तुम्ही करावं. बाकी राहिल्यात आमचा शिक्षक वर्ग, त्यांची मेहनत, कारण कुठलीही गोष्ट मेहनतीशिवाय काय होत नाही आहे आणि ती मेहनत ते निश्चित करतील आणि या RK विधी महाविद्यालयाचं नाव उंचवण्याचं काम तुम्ही सगळे कराल त्याच्याही शुभेच्छा व्यक्त करतो. आमचे स्थानिक आमदार इथे आहेत आणि त्यामुळे अशोकरावांच्या बाबतीत तुम्हाला काही वेगळं कोणाला सांगायची आवश्यकता नाही आहे आणि ही सगळी मंडळी तुम्हाला इथं सहकार्य करणारी आहे. रामला विचारलं तर बोलला मी इथलाच स्थायिक आहे, ठाण्याला राहायला गेलो, पण त्याचं पण तुमच्यावरती लक्ष आहे. खानोलकर साहेब, आमचे कोंडे देशमुख इथं आलेले आहेत, हे सगळी मंडळी हे तुमच्या सर्व प्रेमाखातर इथं आलेली मंडळी आहेत. आज जर पाहिलं तर संसदचं कामकाज चालू आहे दिल्लीला, ते कामकाज बाजूला ठेवून आज आठवले साहेब आणि निकम साहेब केवळ तुमच्या प्रेमाखातर एक चांगल्या कामाच्यासाठी इथं आलेत. निश्चितच त्यांना पण धन्यवाद देणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा माझ्या या रायगड जिल्ह्याच्या वतीने आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या 2 शब्दाला पुनराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.